नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण युनिट नंबर 2 कन्वर्जन ऑफ सिंगल एंट्री इनटू डबल एंट्री सिस्टीम या युनिट मधला प्रॉब्लेम नंबर 2 घेत आहोत। प्रॉब्लेम नंबर 2 लिहून घ्या सगळ्यांनी। श्री शिंदे keeps his books on single entry system you are the given following information relating to मार्च 2023। चला याला समरी लिहा। समरी ऑफ कॅश ट्रांजैक्शंस। चार कॉलम करा, पर्टिक्युलर्स अमाउंट, पर्टिक्युलर्स अमाउंट। सुरुवातीला द्या टू बॅलन्स ब्रॉट डाउन। कॅश ट्रान्झॅक्शनच्या किंवा रिसिव्हिंग पेमेंटच्या डेबिटला दिलेला टू बॅलन्स ब्रॉट डाउन हा मागील वर्षाचा ओपनिंग कॅश बॅलन्स असतो सुरुवातीचा। टू रिसिव्हड फ्रॉम डेटर्स ₹38,400। टू बिल्स रिसिवेबल ₹12,000। डेबिट साइडला आलेले रिसिप्ट फ्रॉम डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल ह्याचा अर्थ समजायचा की त्याकडून किंवा त्यांचे पैसे आपल्या खात्यात म्हणजे डेटर्स कडून ₹38,400 मिळाले आणि बिल्स रिसिवेबलचे ₹12,000 मिळालेले आहेत, रिसिव्ड आहे त्यामुळे। टू कमिशन रिसिव्ड म्हणजे ही रिसिप्टची बाजू असते, डेबिटची जी असते ती। 1500। टू कॅश सेल्स ₹3,600 सॉरी 8,600। टू बॅलन्स सीडी आता इथं तुमचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे। तुम्ही डेबिटचा टू बॅलन्स ब्रॉट डाउन हा जर तुमचा ओपनिंग कॅश आहे, ओपनिंग कॅश, परंतु जो कॅरेट डाउनचा बॅलन्स आहे तो कुठल्या साईडला आला पाहिजे, तुमचा विरुद्ध साईडला। जर ओपनिंग डेबिटला असेल तर तुमचा क्लोजिंग कुठे येतो, क्रेडिटला, तिची क्लोजिंग कॅश असते। पण इथं टू बॅलन्स सीडीएलएमच्या याचा अर्थ असा आहे की ही कॅश नाही तर हा लायबिलिटी साइडचा बँक ओव्हरड्राफ्ट आहे। सीडी असेल तर करंट इयरचा आणि ब्रॉट डाउन असेल तर ओपनिंगचा, एवढं लक्षात ठेवायचं। क्रेडिट साइडला लिहा बाय ड्रॉविंग्स ₹7,500 by cash
पेड टू क्रेडिटर्स. इथं कॅश शब्द जरी आला नाही आणि नुसतं पेड टू क्रेडिटर्स असेल तर समजायचं की ते अमाऊंट पेड आहे क्रेडिटर्सला. 27,100 बाय बिल्स पेएबल 9,800 9,300 बाय वेजेस 12,000 बाय सॅलरी 6,500 बाय रेंट 4,400 बाय इन्शुरन्स 800 बाय कॅरेज इनवर्ड 250 बाय ॲडव्हर्टायझिंग 330 आणि याची बेरीज झाली 68,200. आता आपण हे समजून घ्या कॅश समरी म्हणजे काय. तर हा रिसीट अँड पेमेंट अकाउंट असतो. ही तुमची डेबिटची बाजू असते ती रिसीटची आणि क्रेडिटची बाजू असते ती पेमेंटची. रिसीट साइडला बॅलन्स सोडून म्हणजे टू बॅलन्स ड्रॉडाउन असेल किंवा टू बॅलन्स क्रेडिट सोडून जे मधले आयटम्स आहेत रिसीट फ्रॉम डेटर्स बिल्स रिसिवेबल म्हणजे ही त्याच्याकडून आलेली रक्कम आहे. कमिशन सुद्धा मिळालेलं आहे. कॅश सेल्स म्हणजे रोख विक्री आणि या साइडला जे आहे हा खर्च असतो. ड्रॉइंग्स मध्ये त्याने किती रुपये घेतले किंवा बाकीच्या क्रेडिट्सला किती दिले बिल्स पेबलला किती दिले वेजेसला किती दिले सॅलरी किती दिली रेंट किती दिली इन्शुरन्स किती दिले कॅरेज इनवर्ड आणि ॲडव्हर्टायझिंग. ह्यातलं ॲसेट आणि लायबिलिटी सोडून बाकीचा रिसीटचा जो असतो तो इन्कम असतो आणि पेमेंटचा जो असतो तो खर्च असतो. आता याच्यानंतर आपल्याला दिले पर्टिक्युलर्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ॲसेटच्या किमती. इथं 3 कॉलम करा. पहिला आहे पर्टिक्युलर्स, दुसरा 1/4/2022 सॉरी 2002 आणि 31/3/2003 म्हणजे एक ओपनिंगची किंमत आहे आणि एक क्लोजिंगची. स्टॉक इन हँड 18,700 23,400 किमती चेक करा जरा. डेटर्स 12,000 14,000 क्रेडिटर्स 9,000 1,500 बिल्स रिसिवेबल 4,000 5,000 बिल्स पेएबल 1,000 आणि 200 फर्निचर 600 आउटस्टँडिंग सॅलरी
900 आणि 1200. आता इथं आउटस्टँडिंग सॅलरी मागील वर्षाची पण आहे आणि चालू वर्षाची आहे. आपण आउटस्टँडिंग सॅलरी चालू वर्षाची ऍड करतो, तर मग मागील वर्षाची काय केली पाहिजे, लेस केली पाहिजे. बिल्डिंग 12,000 असे करणे आपल्याला या ॲसेट आणि लायबिलिटीच्या किमती दिले. स्टॉक, लेटर, क्रेडिटर, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेबल, फर्निचर, आउटस्टँडिंग सॅलरी आणि बिल्डिंग. आता ऍडजस्टमेंट लिहूया. इथून सुरुवात करूया म्हणजे आपल्याला पुढे ऍडजस्टमेंट. त्याच्यामध्ये पहिली प्रोव्हिजन ऑफ रुपीज 1450 as provided as RDD. दूसरा ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर and building at 5%. जे फर्निचर आणि बिल्डिंग जे आहे ती 5% रिसेट करायची. तिसरा ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस ₹3000. चौथी insurance has been prepaid. रुपीज 250. आणि शेवटचे ऍडजस्टमेंट आहे लीगल एक्सपेन्सेस आर आउटस्टँडिंग. लीगल एक्सपेन्सेस आर outstanding. रुपीज 700. प्रॉब्लेम इथं आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते. वेजेस सॉरी तू सांगते प्रोव्हिजन रुपीज 1450 ॲज प्रोव्हाइडेड ॲज RDD. म्हणजे काय, तर RDD आपल्याला इथं मायनस करायचा आहे. तो आपण कशावर करणार, डेटर्सवर. डेप्रिसिएट फर्निचर अँड बिल्डिंग, फर्निचर असणार, बिल्डिंग असणार. आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 3000. याचे ते वेजेस आहेत का, आहेत. इन्शुरन्स हॅज बीन प्रिपेअर्ड, इन्शुरन्स आहे का, आहे. आणि लीगल एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग, तर इथं कुठेही लीगल एक्सपेन्सेस नाही, त्यामुळे आपण स्टार्ट होऊ शकत नाही. हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड जो की कंबाईन घ्यायचा असतो. म्हणजे इथून वरचा ट्रेडिंग अकाउंट आणि इथून खालचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर चालू वर्षाची म्हणजे तारीख किती आहे, 30/3/2003 त्याची बॅलन्स शीट. परंतु या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ओपनिंग कॅपिटल नाही दिले नाही, म्हणून आपल्याला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढायचं आहे की जे मागच्या वर्षीचं किंवा ओपनिंगचं म्हणजे 1/4/2002 च्या ऍसेट आणि लायबिलिटी वरून आपल्याला त्याला कॅपिटलची अमाउंट काढावी लागते. प्लस टोटल डेटर्स आणि टोटल क्रेडिटर्स अकाउंट केव्हा काढला जातो, जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट परचेसेस दिले नसतील तर टोटल डेटर्स आणि टोटल क्रेडिटर्स काढावं लागतो. आणि या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला बिल्स रिसिवेबल पण दिले आणि बिल्स पे पण दिले की जेणेकरून बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबलच्या बॅलन्सवर तुम्हाला टोटल डेटर आणि टोटल क्रेडिटर अकाउंट काढायचा असतो. आता सुरुवातीला आपण काय करूया, तर आपल्याला जे 2 नंबरचा कॉलम दिला होता मगाशी प्रॉब्लेम देत असताना पर्टिक्युलर्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, की ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या म्हणजे 1/4/2002 च्या आणि 31/3/2003 च्या ॲसेट दिले. पहिल्यांदा त्या ट्रान्सफर करून घेऊया. पहिले कुठले ॲसेट आहे, स्टॉक इन हँड.
स्टॉक आपण कुठल्या साईडला घेतो तर ऍसेटला. त्यामुळे पहिला 1/4 तारखेचा 1/4 तारखेला घ्यायचा आणि 31/3चा 31/3ला. फक्त त्याच्यावर ऍडजस्टमेंट असेल ती रक्कम आज घ्यायची. स्टॉक इन हँड 18,700. हा स्टॉक काय म्हणून ओळखतो आपण, जो 1/4/2002 चा जो स्टॉक आहे त्याच स्टॉकला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. ओपनिंग स्टॉक आपला येतो कुठं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू ओपनिंग स्टॉक अकाउंट 18,700. लक्षात आलं का. एकच आयटम आपण आता घेतला कुठला स्टॉक इन हँड 18,700. त्याचा इथे एक इफेक्ट झाला आणि ओपनिंग लाईट झाला. सेम त्याच पद्धतीनं 31/3चा स्टॉक दिलाय तो बॅलन्स शीटच्या ऍसेटला घ्यायचा. स्टॉक इन हँड किती अमाउंट आहे 23,400. हा कुठला स्टॉक असणार आहे तर क्लोजिंगचा. बाय क्लोजिंग स्टॉक अकाउंट. इथं आपल्याला हा आपला अकाउंट इथं संपणार आहे ट्रेडिंग अकाउंट. म्हणून तुम्ही टोटल लाईन होती 23,400. म्हणजे ओपनिंग स्टॉकच्या 2 ठिकाणी एंट्री झाल्या, क्लोजिंग स्टॉकच्या 2 ठिकाणी एंट्री झाल्या. 31/3चा ऍसेटला आणि इथं ट्रेडिंगला. 2 नंबरला आहे डेटर्स. डेटर्स ओपनिंगचे दिलेत 12,000 आणि क्लोजिंगचे दिलेत 14,000. बरोबर. मग ओपनिंगचे डेटर्स आपण कुठे घेणार ओपनिंगच्या ऍसेटला. डेटर्स 12,000. याचाच दुसरा इफेक्ट असणार आहे डेटर्सच्या डेबिटला. कारण डेटर्स ही ऍसेट आहे आणि बिल्स रिसिवेबल ही पण ऍसेट आहे. जे ऍसेट असते त्याचा ओपनिंग बॅलन्स नेहमी 2 ला येतो. म्हणजे कुठल्या साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाउन म्हणून 12,000 जो की ओपनिंगचा आहे. आता इथं तुम्हाला मला इथं लिहायला जागा पुन्हा म्हणून मी पर्टिक्युलर अमाउंट एकदाच लिहिलंय. जे तुमचं हे प्रत्येक अकाउंटला हेडलाईन असणार आहे. डेबिट क्रेडिट. इथं डेबिट इथं क्रेडिट. हा डेबिट बाजू ही क्रेडिट बाजू आणि इथं पण डेबिट आणि क्रेडिट. लक्षात आलं का. डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल ही ऍसेट आहे आणि त्यामुळे तिचा नेहमी ओपनिंगचा बॅलन्स हा टू बॅलन्स ब्रॉट डाउन म्हणून येतो. जसा इथं डेटर्स 12,000 घेतला तोच इथं घेतला. क्लोजिंगचा किती आहे आपला 14,000. मग क्लोजिंगचे डेटर्स कुठे जाणार तर एक तर बॅलन्स शीटला आणि प्लस त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून हा डेटर्स कुठे घ्यायचा आत रक्कम घ्यायची. किती घेणार 14,000. आणि हाच बॅलन्स इथं जर ओपनिंग इथं डेबिटला असेल तर क्लोजिंग किती येतं इथं बाय बॅलन्स सीडी 14,000. इथं असणार टोटल. सेम त्याच पद्धतीने त्याच्या खाली दिलेत क्रेडिटर्स. क्रेडिटरचं पण तसंच करायचं. ओपनिंग किती आहेत 9,000. पहिल्यांदा ओपनिंग क्रेडिटर्स घेऊया. वर कॅपिटल येणार त्यामुळे आपण क्रेडिटर्स खाली घेऊ. क्रेडिटर्स 9,000. क्रेडिटर्स ही लायबिलिटी असल्यामुळे ह्याचा ओपनिंगचा बॅलन्स आपण क्रेडिटरच्या पुढे दाखवणार क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन म्हणून 9,000. आणि क्लोजिंगचा किती आहे क्लोजिंगचा किती आहे 1,500. तो इथे एक येणार लायबिलिटीला चालूच आहे. ही चालूची बॅलन्स शीट आहे आणि ही ओपनिंगची आहे 1,500 आणि तोच बॅलन्स इथं 2 म्हणून येणार. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,500. इथं आपली आली टोटल लाईन. प्रत्येक आयटमचा आपण इथं 2 ठिकाणी इफेक्ट करतोय म्हणून त्याला डबल एंट्री सिस्टीम म्हटलं जातं. कन्वर्जन ऑफ सिंगल एंट्री टू डबल एंट्री. स्टॉक ओपनिंग स्टॉक इथं घेतला क्रेडिटच्या डेबिटला घेतला. क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटला घेतला इथं क्रेडिटला घेतला. डेटर्स इथं ओपनिंगचे घेतले ओपनिंगला टू बॅलन्स ब्रॉट डाउन दाखवला. एंडिंगचे बॅलन्स शीटला घेतले इथं बाय बॅलन्स सीडी म्हणून दाखवला.
ॲज सिमिलर क्रेडिटर्स ओपनिंगचे लायबिलिटीला घेतले, त्याचा बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून दाखवला, आणि क्रेडिटर्स इकडे घेतले क्लोजिंगचे, त्याचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दाखवला. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. जसं आपण डेटर्स दाखवतो सेम त्याच पद्धतीने बिल्स रिसिवेबल येणार. ओपनिंगच्या ओपनिंगला बिल्स रिसिवेबल 4000 आहे. बिल्स रिसिवेबल ऍसेट असल्यामुळे त्याचा ओपनिंगचा बॅलन्स काय येणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून 4000. आणि क्लोजिंगचा बॅलन्स किती आहे, बिल्स रिसिवेबल ओपनिंगचा 4 आहे, क्लोजिंगचा 5. इथं ऍडजस्टमेंट आहे म्हणजे इथं एक लाईन जोडते. बिल्स रिसिवेबल 5000. सेम त्या पद्धतीनं याचा इथं बाय बॅलन्स सीडी 5000 आला. इथं टोटल लाईन आला. त्याच्यानंतर बिल्स पेएबल सेम जसं क्रेडिटर दाखवतो तसं इथं बिल्स पेएबल. बिल्स पेएबलचा बॅलन्स किती आहे, 1000 आहे ना, 1000 आणि 200. ओपनिंगचा 1000, क्लोजिंगचा बिल्स पेएबल 200. इथं बिल्स पेएबल ओपनिंगचा बॅलन्स क्रेडिटला येणार कारण ती लायबिलिटी आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1000 आणि चालूचा बॅलन्स 2 ला येणार. इथं टू बॅलन्स सीडी 200. इथं टोटल लाईन येणार. त्याच्यानंतर आहे फर्निचर. ओपनिंगचं पण 600 आणि क्लोजिंगचं पण 600. ओपनिंगला लिहून टाकूया. फर्निचर 600. इथं क्लोजिंगचं घेऊ फर्निचर, पण याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे रक्कम कुठे येणार आपली आत. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सॅलरी. आता आउटस्टँडिंग सॅलरी तुम्हाला इथं 2 दिले. एक आहे 1/4 म्हणजे सुरुवातीची, आणि एक आहे 1/31 म्हणजे आत्ताची. मग जी मागच्या वर्षीची आहे आउटस्टँडिंग सॅलरी ती मागच्या वर्षीच्या म्हणजे ओपनिंगच्या लायबिलिटीला पहिल्यांदा घ्यायची. आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये, 600. आणि चालूची आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे, 1200. ती पण इथं लायबिलिटीला आहे. परंतु या दोन्हीचा पण दुसरा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला टू सॅलरी मध्ये दाखवायचा आहे. सॅलरीची अमाउंट आपण आता अजून रेसिडेंट पेमेंट अकाउंट मध्ये आलेलो नाही, त्यामुळे आपल्याला सॅलरीची अमाउंट चालू वर्षाची माहित नाही. पण सॅलरी मध्ये तुम्हाला चालू वर्षाची आउटस्टँडिंग जर तुम्ही ऍड करत असाल तर लास्ट इयरचे काय केली पाहिजे, लेस दिली पाहिजे. त्यामुळे इथं आपण म्हणूया लेस आउटस्टँडिंग सॅलरी लास्ट इयर म्हणजे ओपनिंगची, आणि चालू वर्षाची काय करतो आपण ऍड आउटस्टँडिंग सॅलरी करंट इयर. मागील वर्षाची किती आहे 600 जी की लेस करायची, आणि चालू वर्षाची किती आहे 1200. इथं अजून आपल्याला अमाऊंट सॅलरीची ज्याला घेऊ किंवा तुम्हाला रेसिडेंट पेमेंटला दिले बघा सॅलरी 6500. त्या अमाऊंट जर घेतली तर आपण रेसिडेंट पेमेंट अकाउंटला अजून आलेलो नाही. जर तुम्ही इथं डायरेक्ट सुद्धा घेऊ शकताय. पेमेंट साइड आपल्याला क्रेडिटला बाय सॅलरी 6500 आहे बघा इथे. या 6500 मध्ये मागील वर्षाच्या आउटस्टँडिंग सॅलरी 600 लेस करायची म्हणजे इथे राहिले 5900, आणि त्या चालू वर्षाचे ऍड करून बाहेर येणार 7100. बरोबर. म्हणजे या आउटस्टँडिंग सॅलरीचे सुद्धा आपल्याला 4 इफेक्ट झाले. एक मागील वर्षाच्या ओपनिंगला, चालू वर्षाच्या लायबिलिटीला, मागील वर्षाची होती म्हणून लेस केली, चालू वर्षाच्या म्हणून ऍड केली. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग 12000 आणि 12000. बिल्डिंग मागील वर्षाच्या ओपनिंगला पण 12000 आणि चालू वर्षाच्याला ते एक जागा ठेवायची डेप्रिसिएशनसाठी. बिल्डिंग 12000. अशा तऱ्हेने पर्टिक्युलर्स मध्ये जे दिले आपल्याला असेट अँड लायबिलिटीज ते आपण घेतलेले आहेत.
आता आपल्याला इथे काय केली पाहिजे आहे, टोटल मारली पाहिजे इथं. आधी पहिल्यांदा ओपनिंग कॅपिटल काढून घेऊया. अजून प्रॉब्लेम संपलेला नाही, अजून वरचा आपल्याला हे करायचे ऍडजस्टमेंट पण घ्यायचं आहे, वरचा कॅश ट्रान्झॅक्शनची समरी करायची आहे. पण आपल्याला फक्त ओपनिंग कॅपिटल पाहिजे आहे म्हणून आपण याची टोटल मारू. आता तुमचे ऍसेट साईडची ही 1 2 3 4 5 तुमच्याकडे आहे. अजून राहिले काय, तर जे आपण समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन घेणार काय त्याच्यामध्ये सुरुवातीला लिहिले बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ती ओपनिंग कॅश असते, त्यामुळे ते इथं कॅश बॅलन्स घ्यायचं. रिसिप्ट अँड पेमेंट म्हणजे वर जी समरी ट्रान्झॅक्शन दिल्या त्याच्या डेबिटला जो आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4350 ती ओपनिंगची कॅश असल्यामुळे इथं घेतली. आपण लागलीच काय करूया, समरी ट्रान्सफर करूया. त्याच्यानंतर लिहिले बघा टू रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, 2 नंबरला 38400 म्हणजे थोडक्यात काय, तर डेटर्स कडून तुम्हाला 38400 मिळालेले आहेत. मग पैसे आलेत म्हणजे तो डेटरच्या क्रेडिटला इफेक्ट होतो. बाय अमाऊंट रिसिव्ड किंवा कॅश रिसिव्ड काही म्हणू शकता तुम्ही. किती अमाऊंट मिळाल्या, 38400. आता याचा तुम्हाला एकच इफेक्ट करणार तुम्ही, कारण ते आपण ट्रान्सफर करतोय रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 38400 इथं एक घेतला. आता तुम्ही म्हणजे याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, तर दुसरा इफेक्ट ऑटोमॅटिक ज्याला आपण याची टोटल मारू आणि बॅलन्स करतो तो बॅलन्स तिकडे जाणार ट्रेडिंग अकाउंटला, त्यामुळे तो तिथे डबल इफेक्ट होतो. फक्त आता इथं एक दाखवला. त्याच्यानंतर आहे बाय बिल्स रिसिवेबल 12000 ॲज सेम बिल्स रिसिवेबलची अमाऊंट ही 12000 मिळालेली आहे. मग जसं आपण डेटरची अमाऊंट डेटरच्या क्रेडिटला घेतली रिसिव्ड म्हणून, सेम तशी इथं लिहायची, सॉरी इथं नाही, बिल्स रिसिवेबल बाय अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम बिल्स रिसिवेबल. हे लिहिलं नाही तरी चालतं, पण तुम्हाला कळायसाठी लिहिलंय 12000 रुपये मिळाले. आता ह्याचे पण तुम्हाला 2 इफेक्ट झाले, तर 12000 खाली घेते 12000. जसं डेटर्सचे 38400 मिळाले त्याच्याच खाली बिल्स रिसिवेबलचे 12000 मिळाले. त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम मध्ये बघा कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड हा इन्कम आहे, त्यामुळं याच्या क्रेडिटला येणार बाय कमिशन रिसिव्ड. हा कुठला अकाउंट आहे जो आपला खाली येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या टोटल लाईन नंतर जो अकाउंट असतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कमिशन रिसिव्डची अमाऊंट किती आहे, 1500. त्याच्यानंतर पुढे काय आहे, कॅश सेल्स. कॅश सेल्स, सेल्स कुठे आपण आपले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इथं आपण बाय सेल्स अकाउंट असं म्हणायचं, त्याला अंडरलाईन करायची. इथं कॅश सेल्स पण असतात आणि क्रेडिट सेल्स पण असतात. क्रेडिट सेल्स आपण ज्यावेळेला डेटर्स अकाउंट क्लोज करू त्यावेळेला ते सेल्स अकाउंट. आता कॅश फक्त घेऊया, कॅश सेल्स किती आहे 8600. हे डायरेक्ट बाहेर घेतले तरी चालतात, आत घेऊन टोटल मारून घेतली तरी पण चालतात. त्याच्यानंतर आता टू बॅलन्स कॅरी डाऊन दिले. इथं टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे हा तुमचा कॅश बॅलन्स नाही, तर हा तुमचा जास्त झालाय खर्च, म्हणजे ते ओव्हरड्राफ्ट आहे. म्हणजे कुठे घ्यायचं आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बँक ओव्हरड्राफ्ट. हे चालू वर्षाचा आहे म्हणून चालू वर्षाला घेतोय. किती बँक ओव्हरड्राफ्ट 3350. जो तुमचा रिसिप्टला डेबिटला टू बॅलन्स कॅरी डाऊन दिलाय तो आपण घेतलाय. ते जर क्रेडिटला असता तर ते आपण क्लोजिंग कॅश म्हणून ऍसेटला घेतली असती. पुढे आहे बाय ड्रॉइंग. ड्रॉइंग काय करतो आपण, कॅपिटल मधून लेस, पण त्यासाठी आपल्याला इथे कॅपिटलची अमाऊंट अजून मिळालेली नाही, फक्त आपण लिहून ठेवू कॅपिटल मध्ये लेस ड्रॉविंग्स. किती अमाऊंट आहे 6500.
क्रॉमिकच्या अमाऊंट 7,500 आहे ना. $7,520 आहे. माझ्या मते 7,520 नाही, ती 1,520 आहे. करेक्शन करून घ्या. 1,520 प्रॉब्लेम मध्ये करेक्शन करा तुमच्या. बाय ड्रॉइंग म्हणून 1,520 आहे. आता त्याच्यानंतर आहे बाय कॅश पेड टू क्रेडिटर्स. म्हणजे याचा अर्थ काय, तर शिंदेनं क्रेडिटर्सला रक्कम दिल्या म्हणजे ती कुठे येणार, डेटर्सच्या क्रेडिटला. टू कॅश पेड टू क्रेडिटर्स 27,100. नंतर बाय बिल्स पेएबल. याचा अर्थ काय होतो, सेम त्या पद्धतीनं बिल्स पेएबलचे सुद्धा पैसे पेड केलेले आहेत. टू कॅश पेड टू बिल्स पेएबल. अमाऊंट किती आहे त्याची, बिल्स पेएबल पेडची 9,300. त्याच्यानंतर पुढचा आहे बाय वेजेस. वेजेस आपले कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू वेजेस 12,000. सॅलरी ऑलरेडी आपण इथे घेतली आता. रेंट याच्याच खाली रेंटला ऍडजस्टमेंट आहे का, वेजेसला ऍडजस्टमेंट आहे, वेजेसच्या आत द्यायला पाहिजे. टू रेंट 4,400. 12,000 मी आत घेते. त्याच्यानंतर इन्शुरन्सला पण ऍडजस्टमेंट आहे ना. टू इन्शुरन्स 500. त्याच्यानंतर आहे कॅरेज इन वर्ड. कॅरेज इन वर्ड आपला कुठे येतो नेहमी, ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरेज इन वर्ड 250. त्याच्यानंतर आहे ऍडव्हर्टायझिंग. ऍडव्हर्टायझिंग ही जाहिरात खर्च आहे 330. आता वरचा आपला कॅश ट्रान्झॅक्शन पण झालं, ऍसेट अँड लायबिलिटी झाली. आता ऍडजस्टमेंट बघा, पहिली काय आहे, प्रोव्हिजन ऑफ रुपीज 1,450 ॲज प्रोव्हाइडेड ॲज आरडीडी. आरडीडी आपण काय करतो, तर डेटर्स मधून लेस करतो. लेस आरडीडी 1,450. ऍडजस्टमेंट नंबर 1. 1,450 वजा केल्यानंतर बाहेर आले 12,550. हाच आरडीडीचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू आरडीडी 1,450. 2 नंबरची ऍडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट 5% फर्निचर ऑन बिल्डिंग. म्हणजे फर्निचर आणि बिल्डिंग वर 5% डेप्रिशिएशन काढायचं. डेप्रिशिएशन 5%, लेस डेप्रिशिएशन 5%. 600 वर 5% किती येणार, 30 रुपये. आणि बिल्डिंग वर किती येणार, 600. इथं 570 बाहेर आले, इथं 11,400 बाहेर आले. आता हेच डेप्रिशिएशन आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं आहे. टू डेप्रिशिएशन कशाला घेतलंय, तर फर्निचर आणि बिल्डिंग. फर्निचरवर आहे 30 रुपये, बिल्डिंगवर आहे 600 रुपये. असे मिळून बाहेर किती आले, 630. तिसरी ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 3,000. आउटस्टँडिंग आपण नेहमी काय करतो, ऍड
आउटस्टँडिंग ऍडजस्टमेंट नंबर 3 आहे ही ऍडजस्टमेंट नंबर किती होती 2 इथवर ऍडजस्टमेंट नंबर 2 मी अशी करतो तुमच्या लक्षात येईल बोल केला 3000 12 3 15,000 बाहेर आले आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवतो आपण लायबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस 3000 त्याच्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट आहे इन्शुरन्स हॅज बीन प्रीपेड काय करतो आपण लेस कारण तो ऍडव्हान्स पेड केलेला असतो आपण प्रीपेड किती आहे ती 250 800 मधून 250 550 बाहेर आले आणि हाच 250 कुठे जाणार प्रीपेड कुठे घेऊ शकतो आपण ऍसेटला प्रीपेड इन्शुरन्स 250 आणि लास्टची ऍडजस्टमेंट आपली लीगल एक्सपेन्सेस आर आउटस्टँडिंग ₹700 आता लीगल एक्सपेन्सेस जर इथं कुठं असते लीगल एक्सपेन्सेस जर असते तर आपण काय केलं असतं इथं घेतले असते आपल्या इथं लीगल एक्सपेन्सेस नाही मग डायरेक्ट त्याचा इफेक्ट पहिला दाखवायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू लीगल एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग किती रुपये येतील 700 आणि दुसरा इफेक्ट दाखवायचा लायबिलिटीला आउटस्टँडिंग लीगल एक्सपेन्सेस 700 अशा तऱ्हेनं आपला प्रॉब्लेमच्या ऍडजस्टमेंट संपलेले आहेत पहिल्यांदा आपण पर्टिक्युलर ऑफ ऍसेट लायबिलिटी ट्रान्सफर केलं 2 नंबरला समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर केली आता ऍडजस्टमेंट केल्या आता सुरुवातीला तुम्हाला ज्याला अकाउंट तुम्ही क्लोज करायला सुरुवात करणार आधी तुम्हाला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ क्लोज केलं पाहिजे कारण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ क्लोज केल्याशिवाय तुम्हाला इथली कॅपिटलची अमाउंट निघणार नाही की जी की आपल्याला इथं घ्यायचं तुम्ही तर टोटल ऍसेटची ओपनिंग स्टेटमेंट ऑफ ची टोटल इथे बघा तुमची 51,650 तुम्ही करून बघायचे 51,650 51,650 मधून वरची 10,700 वजा केल्यानंतर जो बॅलन्स येतो त्याला आपण म्हणणार आहे कॅपिटल बॅलन्स फिगर 41,050 रुपये हाच कॅपिटलचा बॅलन्स आपण कुठे घेणार आहे तर बॅलन्स शीटला 41,050 की त्याच्यामधून आपल्याला ड्रॉइंग वजा करायचे आहे ड्रॉइंग वजा करून इथे येणार आहे 39,000 किती येते 530 बरं आता फक्त आपण काय केलं क्लोज करताना ओपनिंग स्टेटमेंट क्लोज केला आणि त्याचा कॅपिटल घेतला अजून आपल्याकडे 4 अकाउंट क्लोज करायचे बाकी मग आता तुम्हाला असा प्रश्न पडणार की आपण पहिलं कुठलं क्लोज करायचं आणि नंतर कुठलं क्लोज करायचं तर नेहमी लक्षात घ्यायचं की टोटल डेटर्स आणि टोटल क्रेडिटर्स हा तुमचा शेवट क्लोज झाला पाहिजे कारण बिल्स रिसिवेबलचा जो बॅलन्स येईल किंवा जो बिल्स पेबलचा बॅलन्स येईल तो आपल्याला इथं क्रेडिटर्सला ट्रान्सफर करायचा असतो लक्षात घ्या बिल्स रिसिवेबलचा बॅलन्स जो येईल तो डेटर्सला आणि बिल्स पेबलचा जो बॅलन्स येईल तो क्रेडिटर्सला ट्रान्सफर केला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपण कुठला अकाउंट क्लोज करायचं बिल्स रिसिवेबल किंवा बिल्स पेबल मग आपण काय करूया अगोदर बिल्स रिसिवेबल घेऊया बिल्स रिसिवेबलची टोटल तुमची कुठल्या साइडला जास्त आहे बघा बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला 2 अमाउंट आहे 12,000 5,000 आणि डेबिटला एकच अमाउंट आहे 4,000 म्हणजे ह्याचा आता आपली टोटल कुठली जास्त आहे क्रेडिटची किती आली 17,000 बिल्स रिसिवेबलची क्रेडिटची टोटल 17 आहे ती डेबिटला ट्रान्सफर करून घेतली आणि त्यातनं डेबिटची 4,000 वजा केल्यानंतर जो बॅलन्स राहतो 13,000 तो बिल्स रिसिवेबल कशाशी रिलेटेड असतो डेटर्सची आणि बिल्स पेएबल कशाशी रिलेटेड असतो क्रेडिटरचं तुम्हाला असं का तर बिल्स रिसिवेबल म्हणजे ही आपली ऍसेट आहे की ज्या लोकांना आपण माल विकलेला असतो डेटर्सना त्यांनी एक ठराविक काळानंतर तुम्हाला पैसे देतो म्हणून जी वचन चिठ्ठी दिलेली असते
त्याला बिल्स रिसिवेबल म्हटलं जातं. आणि ॲज सिमिलर आपण आपल्या क्रेडिटरना एक वचन देतो की मी 4 दिवसांनी तुम्हाला पैसे देतो म्हणून जी चिठ्ठी असते त्याला बिल्स पेबल म्हटलं जातं. म्हणून याचा बॅलन्स कुठे ट्रान्सफर करायचा टू टोटल डेटर्स अकाउंट आणि मी तर कंसातली ते बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगरचा अर्थ लक्षात घ्यायचा की ते आपली अमाउंट टॅली करून आल्या किती येणार माहिती 13,000. मग आता मला सांगा जर बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला टू बॅलन्स आला डेटर्स तर हा डेटरचा कुठल्या साईडला घेतला पाहिजे कारण आपला अकाउंटचा एक नियम आहे जर एकाच्या डेबिटला पोस्टिंग झालं तर ते दुसऱ्याच्या कुठल्या साईडला झालं पाहिजे क्रेडिटला. म्हणून इथं आपण घ्यायचं क्रेडिटला बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट. इथं पण कंसात मी बॅलन्सिंग फिगर लिहू का नको ट्रान्सफर लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बॅलन्सिंग फिगर नको लिहायला कारण आपल्याला इथं जो बॅलन्स येणार आहे त्याला बॅलन्सिंग फिगर लिहायचं. ट्रान्सफर म्हणते किती ट्रान्सफर केली अमाउंट आपण इथं 13,000. कुठली आहे लक्षात आलं का पहिल्यांदा मी 2 अकाउंट क्लोज केलं बिल्स रिसिवेबल क्लोज केलं ज्याची डेबिट क्रेडिटची टोटल आली 17,000. 17,000 मधून 4,000 मायनस केले आले 13,000. जो 13,000 बॅलन्स आपण कुठे घेतला डेटरच्या क्रेडिटला. लागली डेटर्स अकाउंट क्लोज करूया का शीट मधली 2 करूया तर डेटर्सच करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बिल्स रिसिवेबलचा जो बॅलन्स आहे तो आपण डेटरच्या क्रेडिटला घेतला. मग आता डेटरचा जो बॅलन्स आहे त्याला तुम्ही काय म्हणणार तर डेटर्स अकाउंट का काढलं जातं तुम्हाला क्रेडिट परचेसेस मिळावेत म्हणून. मग आता डेटरची टोटल मारूया. डेटरची पण क्रेडिटची टोटल जास्त आहे किती आहे बघा 65,400. 65,400 जे आपण इथं डेबिटला ट्रान्सफर करून घेतली. आणि आता इथं डेटर्सला जो बॅलन्स येईल त्याला आपण काय म्हणणार क्रेडिट सेल्स अकाउंट बॅलन्सिंग फिगर. 65,400 मधून 12,000 गेल्यावर किती येणार 53,400. जो की हा क्रेडिट सेल कुठे येणार आहे आपल्या इथं. आता घेत नाही मी आता फक्त आपल्याला तुम्हाला एवढी आली कसं करायचं सांगते नंतर आपण तिथे ट्रान्सफर करून घेऊ. तुमचा बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स लक्षात आला का. बिल्स रिसिवेबल जरी तुमच्या या प्रॉब्लेम मध्ये बिल्स रिसिवेबल डिसऑनर आला असता डिसऑनर तरी त्याचा इफेक्ट इथं दाखवून मग नंतर तिकडे ते डेटर्स देणं दाखवायचं असतं. तर आता महत्त्वाचं एवढं घ्या की हे क्लोज केलं सेम त्याच पद्धतीने आता बिल्स रिसिवेबल क्लोज करूया. इथं क्रेडिटची डेबिटची टोटल किती आली 9,500. 9,500 मधून इकडे क्रेडिटचे 1,000 वजा केल्यावर बॅलन्स किती राहिला 8,500. मग हा पण ट्रान्सफर करणार तुम्ही तर क्रेडिटर्सला. मी तर काय म्हणायचं बाय टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि इथं कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. इथं क्रेडिटला आले म्हणजे इथं कुठे येणार टू बिल्स पेएबल अकाउंट. कंसात लिहिल्या ट्रान्सफर इथं स्टार करते बॅलन्स ट्रान्सफरला म्हणजे तुमच्या लक्षात येईल ट्रान्सफर केलेला किती 8,500. आता ह्याची बेरीज मारून जो बॅलन्स येईल तो काय असणार आपला क्रेडिट परचेसेस. आता इथे टोटल किती त्या टोटल क्रेडिटची 37,100. इकडे ट्रान्सफर केल्यावर 37 मधून 9,000 वजा केल्यानंतर जो बॅलन्स येईल तो असणार आहे 28,100. याला काय म्हणणार तुम्ही बाय क्रेडिट परचेसेस. लक्षात घ्या डेटर्सला आपण माल विकत असतो म्हणून क्रेडिट सेल आणि क्रेडिटरकडून माल आपण घेत असतो म्हणून तो आपला क्रेडिट असतो तो क्रेडिट परचेसेस बॅलन्सिंग फिगर 28,100. अशा तऱ्हेने आपण पहिलं बिल्स रिसिवेबल क्लोज केलं त्याचा बॅलन्स डेटर्सला घेतला डेटर्स क्लोज केलं त्याचे क्रेडिट सेल्स आले जे आपल्याला सेलला दाखवायचे. बिल्स पेएबल आपण क्लोज केलं त्याचा बॅलन्स आपण क्रेडिटला ट्रान्सफर केला त्याचा बॅलन्स करून क्रेडिट परचेस आले ते पण आपल्याला दाखवायचे परचेसला. 4 अकाउंट क्लोज झाले लक्षात आले. आता आपण इथं काय लिहूया क्रेडिट सेल आणि क्रेडिट परचेस. क्रेडिट सेल कुठे येणार इथं
53,400 याची बेरीज आपण बाहेर घेऊया. 62 येते ना. आणि परचेसेस आता आपल्याकडे इथं 2 परचेसेस कॅश परचेसेस नाही, फक्त कुठले येणार आहेत आता इथं क्रेडिट. जसं इथं कॅश होते प्रॉब्लेम मध्ये तसे इथं क्रेडिट परचेसेस नाहीत. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, क्रेडिट परचेसेस किती आले 28,100. आता आपला क्लोज करायचं राहिलं काय, इकडचे 4 अकाउंट क्लोज झाले, हा ओपनिंग स्टेटमेंट झाला. आता आपण क्लोज करायचा ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची टोटल कुठल्या साईडची जास्ती ते तुम्ही अगोदर त्याची टोटल मारायची, नाहीतर मी आता सांगते डायरेक्ट आहे पण तुम्ही ते कव्हर करून बघा बरोबर येते का टोटल. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल इथं 85,400 जी की डेबिट पेक्षा जास्त आहे. मग इथं 85,000 ट्रान्सफर केल्यानंतर इथं जो बॅलन्स होतो त्याला आपण काय म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट सीडी. ग्रॉस प्रॉफिट येणार आहे तुमचा 23,350. हाच ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करून घेतो, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ग्रॉस प्रॉफिट बीडी 23,350. आता इथं सुद्धा बघायचं दोन्ही साईडची टोटल कुठली जास्त आहे. समजा इथं ग्रॉस लॉस आला असता तो इथं घेतला असता इथं ट्रान्सफर केला असता, प्रॉफिट आला ना इकडे घेतला आणि इकडे ट्रान्सफर केला. आता याची टोटल मारूया. मला टोटलला थोडीशी जागा कमी आहे, तुम्ही समजून घ्या. 23,350 अधिक 1,500 याची टोटल किती येते 24,850. 24,850 मधून इकडचे 700, 400, 400, 550, 330, 1450, 630 आणि 700 वजा केल्यानंतर जो येईल तो तुमचा काय असणार आहे नेट प्रॉफिट. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट येणार आहे 9,690, जो की मी इथं डायरेक्ट लिहिते 9,690 आणि इथं म्हणते त्याला टू नेट प्रॉफिट आणि हा बाण इथं दाखवते. आता हा नेट प्रॉफिट आपण कॅपिटल मध्ये काय करतो ऍड. जर नेट लॉस असता तर तो काय करतो लेस. 9,690 याची बेरीज मारून तुमचं कॅपिटल बाहेर येणार आहे 43,220. बरोबर का. किती येते त्रिज्या 220. इथं कॅपिटल मधून ड्रॉइंग वजा करत असताना तुमची ड्रॉइंगची अमाउंट जरा करेक्ट करा. 7,520 येते इथं 7,520 ड्रॉइंगची अमाउंट आहे आणि ती वजा केल्यानंतर तुमचे इथे किती येते बघा 33,530 आणि त्याच्यात 9,600 ऍड केलं किती येते बघा 43,200. बरोबर ना. आता हा प्रॉब्लेम करेक्ट झाला. थोडीशी ड्रॉइंग मध्ये मी 7,520 वजा करा, त्यातनं ड्रॉइंगची 33,530 कारण ड्रॉइंगचा इफेक्ट फक्त इथंच आहे, त्यामुळे दुसरा कुठला प्रॉब्लेम आपल्याला त्याचा इफेक्ट झालेला नाही. आणि 43,220 आणि मग याची टोटल किती त्या दोन्ही साईडची तर 53,170. हा प्रॉब्लेम सोडवत असताना स्लो मध्ये सोडवा तुम्ही, स्लो मध्ये.